आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. आणि आपल्या सगळ्याला माहिती की जेव्हा देवाला काहीतरी करायचं असतं तर तो असंच काही आम्हाला करू देत नाही का. कधी कधी काही गोष्टी ज्या जीवनामध्ये घडणं आवश्यक असतं, परंतु लुसिफरला माहिती असतं की देवाचं राज्य वाढू नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारे तो प्रयत्न करत असतो. बरं, लुसिफरवर तरी आम्ही एवढं का डिपेंड राहायचं नाही का. त्यांनी काहीतरी करावं आणि आम्ही त्याच्या मागे पळावं नाही का. त्याचा काय एवढा विचार करायचा. आम्हाला फक्त देवाचं राज्य वाढवण्याचा विचार करायचा. आनंद वाटला की अशा चर्चमध्ये जाऊन आलो की त्या ठिकाणात अक्षरशः एवढं काही चांगलं ठिकाण नव्हतं ते, पण लोक मात्र तरुण पाळकानं भरपूर लोक ज्यांना अजून येशू माहित नाही अशा असंख्य लोकांना शुभवर्तमान सांगून देवाच्या राज्याकडे वळवलं. आणि तिथं आम्ही गेल्यावर जी पहिली सभा झाली होती, मला वाटतं शार नव्हतं का, ते पहिली सभा झाली होती. त्या सभेमध्ये आम्ही म्हणण्यापेक्षा देवानं ती गोष्ट सांगितली होती की प्रभू तुम्हाला स्वतःची जागा घेऊन तुम्हाला चर्च बांधण्यासाठी कृपा पुरवणार आहे. आणि त्यानंतर मला वाटतं 1 वर्षामध्ये देवाने जवळजवळ त्यांना 2700 म्हणजे 3000 स्क्वेअर फूट जागा दिली आणि आता ते चर्च बांधणार आहे. तर त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणामध्ये एक सभा आयोजित केली होती. तिथे जाऊन आलो तर खूप चांगली सभा झाली. आणि आपल्याला माहिती की पहिला दिवस एकदम छान गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बायबल स्टडी झाल्यावर तेवढा डॉक्टरचा निरोप आला. आणि तो निरोप आल्यावर थोडंसं मनाची चलबिचल झाली की आता त्यांनी असं सांगितलं की आतमध्ये आतडी, त्याच्यात गँग्रीन झाला असेल, मग ते कापावं लागेल, मग पाईप अर्धा इंची पाईप आणि 1 इंची पाईप ते कसं बसणार. ते सगळं ऐकून घेतलं. तुम्हाला काय कापाकापी करायचं करा तुम्ही, आम्हाला माहिती की प्रार्थनेने देव सगळं ठीक करेल आहे ना, सगळं ठीक करणार आहे. थोड्या वेळ बसल्यावर ते वाटलं की नेमकं काय निर्णय घ्यावा. परंतु एक गोष्ट देवानं त्या ठिकाणी सांगितली की जीवन देणारा पण मी पाणी मारणारा पण. बरं, समजा आता देवाला तिला मारायचं तर मी अडवणारा कोण आणि जीवन द्यायचं तर डॉक्टर सांगणारा कोण. त्याचा काय अधिकार आहे सांगण्याचा. त्याला त्याचं काम करू द्यायचं, देव देवाचं काम करेल. आणि मग थोडंसं अस्वस्थ झालो, थोडंसं रडायला आलं, मग रडलो. मग पोरं म्हटले जायचं का घरी. म्हटलं अरे आता तर आपण लोकांना एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून आलो आणि आपण कसं काय घरी जायचं. नाही म्हटलं आता देवाचं वचन गाजवायचं. आता तर संधी आहे की प्रभूचं वचन लोकांपर्यंत पोहोचायचं. आणि संध्याकाळी एवढी जबरदस्त सभा झाली. पाऊस आला, लोक पावसात बसले, मग प्रार्थना केली. संदेश चालू होण्याच्या अगोदर तिथे असणाऱ्या पास्टरने की देवा सगळ्याचं नियंत्रण तू करणार आहे. आणि त्यांनी प्रार्थना केली. पाऊस पण थांबला, मीटिंग पण झाली, लोक पश्चाताप करू लागले. सगळं काही देवानं छान केलं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, संघर्ष तर असणार आहेच नाही का. हे प्रीचिंग सोपं आहे पण प्रॅक्टिकल कठीण असतं नाही का. बोलणं, प्रचार करणं, मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणं हे सगळं सोपं असतं, याला काही लागत नाही. पण आत्मिक जीवन जगण्यासाठी डेअरिंग लागतं. आणि ते डेअरिंग ज्याच्याकडे आहे ना, देव त्याच्या बरोबर राहतो. पौल म्हणतो ना, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला मरण, संकट, छळ, उपासमार, दंगे धोपे. मग हे वचन नुसतं ऐकायला बरं वाटतं. कोण विभक्त, प्रत्यक्ष समोर आल्यानंतर ते असतं. म्हणून आज जे आम्ही पाहणार आहोत, देव नीतिमानास कसाच लावतो. कुणाला कसाच लावतो. कोणाला कसाच लावतो. धार्मिक लोकांची परीक्षा होती बरं का. अजून एक सांगायचं राहिलं बरं का. प्रवीणाच पोरग आलं का नाही कोण असतो छोट काय ना त्याच स्टीवन. हा, त्या पण पोराने घरात हट्ट करून करून चर्चच्या बांधकामासाठी गल्ल्यामध्ये आजोबाला, आजीला सगळ्याला भांडून ते मोठा गल्ला केला होता तयार. आणि मग बांधकामाच्या वेळेस ते म्हटलं की चल 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 पहिले पास्टरला देऊन टाकायचं. आणि मग तो गल्ला घेऊन आला आणि त्याच्या हाताने द्यायला, पास्टर बांधकामासाठी.
अरे म्हटलं तूच राहिला होता, आता तुझं आलं की बांधकाम पूर्णच. आणि मग त्या लेकरानं त्याचे पैसे जमवा करून मला वाटतं 2700 रुपये का 2200 रुपये काहीतरी असे जमले. एक गोष्ट ध्यानात ठेवा, परमेश्वराच्या घरामध्ये जे आम्ही रवतो ना, आणि या लेकरांना जर आता ही सवय लागली. मी परवा दिवशी ते बोलता शारूनचे वडील म्हटले की आता जे काय करायचं ते आत्ताच करा, हे हाईट वाढवा, अमकं करा तमकं करा. आणि म्हटलं कुठला विषय काढतो हाईट वाढवा, हे अजून परत पाडायचंय. त्याने डोक्याला हात लावला. अरे म्हटलं हे आत्ता बांधतोय, अजून तुझं पोरग मोठं झालं ना, 5-10 वर्षामध्ये माहित नाही मला हे राहणार का नाही, अजून याच्यापेक्षा मोठं करावं लागणार आहे. माझा विश्वास हा का माहिती का, ही जी लेकरं आहेत ना, या लेकरांमध्ये जर त्या गोष्टी पेरलेल्या असतील तर ही लेकरं देवाचं भव्य काम करणारी लेकरं असतील. भव्य काम करा. एक विजन देऊन तुम्हाला आणि मला देवानं या जगामध्ये ठेवलेलं आहे. देवाचं वचन ऐकण्यासाठी लोक लांबून येतात. मी तिथं गेल्यावर सुद्धा बरेच लोक, आता मनमाडला पण मीटिंग आहे, ते मनमाडचे पाळक सांगायला लागले त्या बाहेरचे लोक कॉल करून आम्हाला परेशान कराल की आम्ही येणारे, आमची राहण्याची व्यवस्था करा. ते म्हणले तुम्हाला तर माहिती आहे आमच्याकडे पाण्याची किती मोठी सोय, किती मोठा प्रॉब्लेम आहे, पण तरी आम्ही प्रयत्न करत आहोत. लोकांना देवाच्या वचनाची भूक लागलेली आहे, आणि देवाच्या वचनाची भूक लागली तर वाढणार पण वाढपी पाहिजे ना. वाढप्याने आपल्याच प्रश्न दून थोडं चालतंय. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रभूवरती प्रेम करायला शिका. इमोशन्स असतात, भावना असतात, पण भावना व्यक्तीबरोबर संपतात आणि कर्तव्य शेवटपर्यंत राहतं. प्रभूचं काम शेवटपर्यंत टिकणारं काम करा, मजबूत काम करा. जर तुम्ही नीतिमान आहात तर परमेश्वर तुम्हाला तपासणार. धार्मिक आहात तर तपासणी होणारच आहे. आणि सगळ्यात जास्त कठीण पेपर कोणाचा 90% वाल्यांचा तपासतात बरं का. 35% वाल्याला म्हणतो पास करा. आणि सरकारनं सांगितलं फेल करू नका, नाही तर फाशी घेऊन मरतील. तिथून पुढे बघू द्या काय गोंधळ घालायचा त्यांना करू द्या. त्यांना माहितीये नंतर जी नीट आहे, पीठ आहे, काय का नाही, नीट आहे, GEE किती ABCD करून ठेवलेली, एवढ्या परीक्षा, एवढ्या आता ढकला. त्याला पास झाल्याचं समाधान मिळेल, नंतर याची काटछाट कशी करायची ती मी बरोबर करेल. मग तिथं सुद्धा आम्ही बघतो की साधारण लोकांची जास्त परीक्षा होत नाही, पण आम्हाला तर मेरिट मध्ये यायचंय का नाही, मेरिट मध्ये यायचं का नाही. मग आम्ही किती क्लासेस लावतो, काय करतो, आणि सगळं शोधताना मला कधी ती फी ऐकून भीती वाटते. ते सांगतात 1.5 लाख रुपये फी, 2 लाख रुपये फी. मी ट्युशन घेतो तर 5 रुपये फी होती. पूनमची किती, पूनमचे 5 रुपये घेतले होते मी शिकवून, माझ्याकडे येत होती शिकायला. हिची मम्मी 15 रुपये, 20 रुपये माझी फी होती. स्पेशल जर कोणाला शिकवायचं एखाद्या मुलाला 10वीच खास त्याची शिकवणी घ्यायची असेल तर 200 रुपये घेत होतो महिनाभर का, दिवसाला नाही. आता सूरज किती घेतो, किती महिन्याला, 1 तासाला, 1 तासाला ना, 1 तासाला 6000 म्हणजे 200 रुपये तास. आणि मी महिन्यात, आणि ते 200 रुपये घ्यायला मी 3 तास शिकवत होतो. दगड होते त्याच्या स्पेशल घ्या म्हणायची. त्याची बोर्डाचे सर्टिफिकेट 5 होते, 5 सर्टिफिकेट. आणि ते म्हटले कुछ भी करके उसको पास कर दो. पास करू म्हटल्यावर 200 रुपयात त्याला 5 तास शिकवत होतो. का तर त्यांनी तयार व्हावं. कस आहे नीतिमानाचा. तुम्ही जसं जगाला पाहता ना, तसं देव तुमच्याकडे धार्मिक म्हणून पाहत असतो. तो तुम्हाला घासून तपासत असतो. का तपासत असतो त्याचं कारण आहे. धार्मिकाच्या मस्तकी सदैव आशीर्वाद असतात. मग आशीर्वाद तर सगळ्याला पाहिजे, पण देव खास लोकांना, सिलेक्टेड लोकांना, ज्याला घासून तपासतो, त्याच्या डोक्यावर सतत आशीर्वाद ठेवतो. सतत बरं का, नॉनस्टॉप आशीर्वाद. तुम्हाला आशीर्वादासाठी कुठे जायची गरजच लागत नाही. देव तुमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवतो. परंतु स्तोत्र त्याचं 11वा अध्याय आणि त्याचं 4 आणि 5 वचन वाचूया, म्हणजे मग आम्हाला त्यातलं महत्व समजेल. स्तोत्र 11वा अध्याय 4 आणि 5 वचन. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे. त्याचे नेत्र
मानवास पाहतात, त्याच्या पापण्या त्यास आजमाविता. परमेश्वर नीतिमानाला कसाच लावितो. परमेश्वर पहिलं वाचवा आता ते चौथं वचन. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. कुठे हो परमेश्वर? पवित्र मंदिर. आता पवित्र मंदिरात परमेश्वर आहे आणि त्याच्या पापण्या कोणाला तपासतात? मानवास. तुम्ही आराधना केली, सगळं केलं, छान झालं, परंतु इथं ज्यांचे हात वर आहे, ज्यांनी डोळे झाकलेले आहेत, जो प्रीचिंग करत आहे, जो लिडिंग करत आहे, जो गात आहे, ज्याच्या भावना तिथं व्यक्त होत आहे, परंतु परमेश्वर या सगळ्या भावनेंभोवती फिरत असताना ज्या इमोशन देवाच्या बाबतीमध्ये तुम्ही व्यक्त करत आहात, या इमोशन पेक्षा शास्त्र काय सांगतं की तो धार्मिकाला कानच लावून घासत आहे, किंवा धार्मिकाला भट्टीच्या अग्नीच्या अनुभवामध्ये टाकून तो त्याचा कस म्हणजे त्याचं सत्व. सोन्याचं काय गुणधर्म माहिती का? सोनं सर्वोत्तम पातळीला वितळतं. कोणीतरी म्हणलं 300 फॅरेंट काहीतरी त्या सोन्याची भट्टी त्याला टाकल्यावर लोखंड लवकर वितळतं, लाकूड जळून जातं, तांब सुद्धा लवकर वितळतं, पण सोनं वितळत नाही. सोनं तपासण्यासाठी त्याला सर्वोच्च पातळीवरच्या अग्नीमधनं जावं लागतं. जेव्हा तुम्ही परमेश्वराचा स्वीकार करता, प्रभूला तुम्ही स्वीकारता, तेव्हापासून तुमची परीक्षा सगळ्यापेक्षा जास्त होत असती, जर तुम्ही धार्मिक आहात तर. आणि तुम्ही धार्मिकच नाही तर तुमची परीक्षा होणं शक्यच नाही. हो, कशाला तुमची परीक्षा करणार आहे? आणि पवित्र शास्त्र काय सांगतं? परमेश्वर त्याच्या मंदिरामध्ये राहतो. देव आपल्या मंदिरामध्ये आहे. करणार काय देव मंदिरामध्ये? तुम्ही तुमचं काम केलं. काय तुम्ही काम केलं? आम्हाला काय वाटतं? आम्ही मंदिरात आलो, आम्ही आमचं काम केलं. काय काम केलं? आम्ही प्रार्थना केली, आम्ही आराधना केली, मी वाजवलं, मी प्रीचिंग केलं, माझं काम संपलं. पण देव ते नाही पाहत. देव धार्मिकता म्हणजे तत्व किंवा सत्व किंवा तुमच्यातला कस पाहतो. हा कस नाही. प्रार्थना करणं हा कस नाही, आराधना करणं हा कस नाही, हे काही तुमचं सत्व नाही. मग खरं सत्व ओळखायचं कसं? तुम्ही नीतिमान आहात. तिथं आम्ही कधी कधी रडत रडत देवाला म्हणतो, देवा मी तुझ्यासाठी मारायला तयार आहे, मी तुझी सेवा करेल, मी तुझ्या मागे चालेल, मी माझं सगळं तुला देईल. हे सगळं बोलणं फार इझी असतं. फार इझी असतं बरं काही बोलणं. वेळ प्रसंग आली तर मी तुझ्यासाठी मारायला तयार आहे प्रभूजी, माझं सगळं मी तुला द्यायला तयार आहे. इझी नसतं. जेव्हा तुम्ही ही शब्द बोलताना त्यास देव तुमच्या बोलण्याला घासतो. लक्षात आलं का? तुमचं एक कमिटमेंट आहे. तुम्ही सांगता, प्रभू मी हे सगळं तुझ्यासाठी करायला काय, तो मग मला तपासायचंय ना. तुमचं डेडिकेशन, तुमचा शब्द तुम्ही बोलला ना, तो बोलल्याबरोबर म्हणतो हे शब्द फार सुंदर आहेत, मला आवडले तुझे शब्द. मित्राला त्याने विचारलं, तू माझ्यावरती प्रीती करतोस काय? तो म्हटलं होय प्रभू. तो म्हटलं माझी मेंढर चाल. परत विचारलं, पेत्रा तू माझ्यावरती प्रीती करतोस काय? म्हणजे घासतोय बरं का तो त्याला. त्याचा शब्द काय? मी तुझ्यावरती प्रीती करतो. तू प्रीती करतो तर मी घासणार तुला. तू म्हटला फक्त मी तुझ्यावर प्रेम करतो. अरे प्रेम करतो तर प्रेमासाठी तुला घासावं तर लागेल ना. पूर्वी फार वेगळं होतं. तो मुलगा त्या मुलीला म्हटला मी तुझ्यावर प्रेम करतो, तर ती पटकन लग्न करत होती. आता ती विचारते माझ्या नावावर किती टाकशील, म्हणजे तपासती त्याचा कस. आणि पुरी फुटकेडा आला मी तुझ्यासाठी चंद्र आणेल, सूर्य आणेल. हिला तरी अक्कल पाहिजे ना, हा पोचल का तिथं? हा काय चंद्रावर कसा जाईल, कसा घेऊन येईल? पण ती एकदम खुश होती, माझ्यासाठी चंद्र आणशील? अगं रुमाल तर आणून दे लग्नानंतर, मग दाग. चंद्र तर लांब राहिला. बोललेल्या शब्दाला देव तपासतो. हे शब्द तुम्ही बोलत आहात, प्रभू मी तुझ्या मागे चालेल, चालेल म्हटलं की देव तपासणार आहे. मी सगळं तुला देईल. देव सगळं देईल म्हटल्यावर त्याच्या अगोदर तपासतो, खरंच देशील का? बरेच लोक सांगतात अशी प्रार्थना करा. परवा कोणीतरी मला, बाळक साहेब अशी प्रार्थना करा की माझ्या खात्यावर खूप पैसे यावेत, मग मी चर्च बांधायला तुम्हाला देईल. मग मीच प्रार्थना करून माझ्या खात्यावर वळते करून घेईल, तुझ्या खात्यावर कशाला पाठवेल? मला जर कळलं असतं की मी प्रार्थना केल्यावर तिच्या खात्यावर पैसे जाणार आहे, मग मी तिच्याकडे, मला पण पैशाची गरज आहे ना. माझ्याकडे काय बँक बॅलन्स आहे का? पैसा आहे खिशात घेऊन फिरतो? मलाही नोटांची गरज आहे. मग आमची धारणा काय? देवानं आम्हाला दिलं, देव आहे होतो.
तुम्ही जेवढे हुशार आहे त्याच्यापेक्षा जास्त हुशार तो आहे. त्यानं थोडीशी बुद्धी तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही या बुद्धीचा वापर करून देवाला वेड्यात काढायला जाता का? हे पॉसिबल नाहीये. तुम्ही नीतिमान आहात. तुमच्या नीतिमत्वाचा कस पाहिला जाणार आहे, धार्मिकतेचा कस पाहिला जाणार आहे. आणि जेव्हा धार्मिकतेला घासलं जातं ना, लक्षात ठेवा, तुम्ही खरंच नीतिमान आहात का नाही हे प्रभू वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला तपासत असतो. म्हणून चर्च अटेंडन्स इतकं महत्वाचं नाही जितकं तपासणी कस लावून केली जाते बरं का. धार्मिकतेची व्याख्या काय? आम्ही दर रविवारी चर्चला जातो. काय तिथं वाचलं का तुम्ही ती प्रार्थना? येशू ख्रिस्त मंदिरामध्ये गेला, परमेश्वराचे ते वचन वाचा, सुरुवातीचं 4थं वचन. हा, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. हा, परमेश्वराचे राजासन हा, स्वर्गात आहे. स्वर्गात आहे. त्याचे नेत्र हा, मानवास पाहतात. कुठून पाहता तो? स्वर्गात. मंदिरात तर आहे, पण पाहतो कुठून? स्वर्गात. मग मंदिरात कोण आहे? मंदिरात पवित्र आत्मा. देव कुठे? आणि स्वर्गातला देव पृथ्वी तलावर आज उपासना चालू आहे ना, बरोबर 9:30 वाजल्यापासून सगळ्यांचा कस बघायला लागलाय की तिला आत आले. हा पण कस आहे, हा कस आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हटला नाही माझं आज रविवार आहे, आले की तिला? तो तर कस तपासणार आहे ना. किती कसदार आहात, किती वजनदार आहात, किती सत्व तुमच्यामध्ये, किती तत्व तुमच्यामध्ये. अजून एक गोष्ट मला सांग, अडखळण तर तुम्हाला येणारच जाण्यासाठी. हो, असं म्हटलं चला मग आपण परमेश्वराच्या मंदिराला जाऊ म्हटलं केलं की देव म्हणतो चला हिला रिक्षाला पैसे द्या, चला यांची शुगर नॉर्मल करा, यांचं बीपी नॉर्मल करा, घरात कुणाला भांडू देऊ नका. नवऱ्याचं तोंड दाबून ठेवलं, सासूचं तोंड दाबून ठेवलं आणि म्हटली जाऊ द्या ना चर्चला. तिकडे देव तसलं कुणाचं तोंड दाबायचं काम करत नाही, उलट सगळ्याला मोकळं करतो. सगळे समस्या मोकळ्या करतो म्हणतो तपासा यांना जाऊ देत का नाही. सकाळी उठल्यावर तुम्हाला एवढ्या काय अडचणी, एवढ्या, आणि तुम्ही म्हणता काय देव विसरला का? सगळे प्रश्न माझ्या, अरे तुझ्याच घरात पाठवणार. तू तर म्हटलं ना आय लव्ह यू देवा, तू तर म्हटलं ना मी तुला सत्व धरून राहणारा, तत्व धरून राहणारा, मी धार्मिक आहे, सोन्यासारखा माझा विश्वास आहे. तुम्ही जेव्हा हे शब्द बोलता तेव्हा रोज नवीन समस्या आणि विशेष मंदिरात येण्यासाठी तुमच्याकडे समस्या असणारच आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळ्या वस्तूंपेक्षा श्रेष्ठ फक्त देवच आहे. हालेलुया. फक्त देवच तुमच्यासाठी श्रेष्ठ असला पाहिजे, बाकी नाही कोणी. मग तुम्ही धार्मिक आहात. धार्मिक म्हणजे ज्या गोष्टी, जे पोटेन्शियल तुमच्यामध्ये आहे, जी नीतिमत्व, धार्मिकता तुमच्यामध्ये टाकली ना, तुम्हाला किती पण घासलं. परवा ते दानकोशात कोणीतरी एक मनी टाकला म्हणजे चुकून पडला असेल, असं कोण करणार नाही. आणि मग कशात दानकोशात नाही किंवा कुणाच्या तरी डब्यामध्ये तो मनी आला. मग ते मी बंदे करायला पाठवले पैसे, आणि तो कामिनीचं नाव, अहो एक मनी आहे म्हटलं घासून बघ. त्याने म्हटलं मी घासून बघितलं पण पांढरा पडला. अरे ते सोन्याचं नाही. पण ते घाबरला. उद्या तुम्ही म्हणताल मनी गेला कुठे, तो घेऊन आला. अरे कचाकडा आहे, कचाकडा आहे, दिसतं ना लगेच. पिवळ्याचं पांढरं झालं लगेच कळतं कचकडा आहे. कधी कधी काही लोकांची धार्मिकता कचकड्यासारखी वाटतं, खूप सोन्यासारखं आहे. एवढ्या हवेत उड्या असतात की विचारायला नको, एवढं त्यांचं समर्पण असतं. डोळे झाकणं, हात वर करणं ही ओरिजिनॅलिटी नाहीये, ही बाह्य स्वरूपी धार्मिकता आहे. कसाच देव लावतो, घासतो का. आणि घासण्याचा अनुभव म्हणजे सगळं जे असणारं नको असलेल्या गोष्टी काढून टाकणं. म्हणून शास्त्र सांगतं परमेश्वराचे नेत्र सगळ्याला पाहतात. कोणाला पाहतात? तो काही लोकांना वाटतं पाळकालाच बघू द्या, आम्हाला नको देवा बघू. मला आनंद वाटतो जर देव माझ्याकडे पाहतो, तो 2 दृष्टिकोनातून पाहणार आहे. एक, माझ्यामध्ये काही कमी असेल, पवित्र आत्म्याला सांगेल याला जाणीव करून दे. आणि दुसरी गोष्ट, जर माझ्यामध्ये त्याला काही चांगलं तरी सापडलं, काय सापडलं? तो म्हणतो मोशे सारखा नम्र या भूतलावर दुसरा कोणी नाही. कसाच लावतो देव, तपासतो, घासतो. परमेश्वराचे नेत्र तुमच्याकडे पाहतात ना, तर त्याला काही निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. निगेटिव्ह जर सापडलं ना, तर याचा अर्थ ते काढून तुम्हाला परफेक्ट बनवायचं आहे. भट्टीमध्ये टाकून टाकून, लक्षात ठेवा, टाकणार प्रभू भट्टीमध्ये तुम्हाला.
तपासणार आहे तुम्हाला. म्हणून विश्वासणाऱ्या व्यक्तीनं प्रत्येक संदेश पॉझिटिव्हली घ्यायचा असतो. कशासाठी? अरे परमेश्वराचं लक्ष माझ्याकडे गेलं. ती भावना नका ठेवू. हा संदेश मला टोचला, हा संदेश नाही. अहो परमेश्वराच्या नेत्रानं तुमच्यातली कमतरता पाहिली. किती सुंदर आहे. कुठंतरी मी कमी आहे आणि देवाला मला परफेक्ट बनवायचंय. त्याला 100% सुवर्ण बनवायचंय, चांगलं सोनं त्याला बनवायचंय. शास्त्र सांगतं देव धार्मिकाची परीक्षा घेतो, त्याला कसोटीच लावतो. म्हणून लक्षात ठेवा, विश्वास आणि त्याची आध्यात्मिकता जेव्हा त्याची परीक्षा होते तेव्हाच कळते बरं का. तुमचा विश्वास आणि तुमची आध्यात्मिकता कधी कळती माहिती का? संजीवनाच्या सभेमध्ये नाही कळत, सगळेच पेटलेले असतात, कोणच विजत नाही, नाही का? मला बरेच लोक, अहो ते फायर कॅम्प घ्या ना, म्हणजे विजले. बाहेरचे विचार, तुमचा फायर कॅम्प कधी आहे? म्हणजे फायर कुणाकडे आहे? आपल्याकडे फायर आहे. कॅम्पामध्ये लोकांना आणायचं आणि त्यांना पेटून पाठवायचं. पण तुम्ही त्या फायर कॅम्पमध्ये किंवा मीटिंग मध्ये तुमची तपासणी होत नाही. मीटिंग संपल्यावर तुमची तपासणी होती. तिथं तुम्ही धार्मिक बनलेला. धार्मिक बनला की तुमचं कस होणार आहे, तपासणी होणार आहे. आणि घासून घासून बरं का, असं तसं नाही. कसं? सोन्याला जास्त घासावं लागतं. जर सोनं असेल ना त्याची किंमत जास्त आहे आणि सोनारानं फसू नये म्हणून सोनार त्या ठिकाणामध्ये काय करतो, त्याला जास्त घासून त्याच्यावर थेंब पण टाकतो. ते थेंब टाकले की जर सोनं नसेल तर ते हिरवं पडतं. हा सगळं शिकलो मी. मलाही डुप्लिकेट सापडलं होतं, त्याच्यामुळे माहित करून घेतलं. ते टाकले त्याच्यावर थेंब. आता ते मी भानगड करत नाही, स्त्रियांकडे देतो, बघा सोनं आहे का पितळ आहे तुमचं, तुम्ही बघून घ्या. ठेव कसाच लावतो. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये कसाच लावतो ते आम्ही वाचणार आहोत. नीतिमानाचा कस देव तपासतो. उत्पत्तीचं पुस्तक 22 अध्याय 1 ते 8 वचन. हा, या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. म्हणजे कसाच लावलं त्याने अब्रामा अशी हाक मारली. तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. मग तेव्हा अब्रामानं मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्या बरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसाक यास घेतलं आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. तिसऱ्या दिवशी अब्रामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा. मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. तेव्हा अब्रामानं होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. बस 8 पर्यंत वचन. परंतु असं लिहिलं की देवानं अब्रामास कसाच लावलं. का कसाच लावलं? ऐका, या अब्रामाला देवानं एका रात्री दर्शन देऊन सांगितलं, तुझा बाप, तुझे आई वडील, तुझं गणगोत, तुझे नातेवाईक, तुझा देश आणि सगळं तुझी नोकरी चाकरी सोडून तुला माझ्या मागे यायचंय. एक दिवशी देव त्याच्याशी बोलला. आता देव त्याच्याशी बोलल्याबरोबर ज्यानं देवच पाहिला नव्हता, फक्त वाणी ऐकली होती बरं का, देव नव्हता पाहिला, वाणी ऐकली होती. आणि वैशिष्ट्य काय माहिती का, अब्राम हा देव बनवणाराच व्यक्ती होता, म्हणजे तो मूर्त्या बनवत होता. पण त्याने आजपर्यंत ज्या मूर्त्या बनवल्या आणि जे देव बनवले त्या त्याच्याशी कधी बोलले नाहीत. पण आता मात्र एक अदृश्य वाणी त्याच्याशी बोलली आणि ती वाणी त्याला काय सांगत आहे माहिती का, मी तुला वचनदत्त देशाकडे घेऊन जात आहे. आता त्याने त्याचं काम सोडून टाकलं.
एक गोष्ट तुमच्यासाठी सांगू का? जेव्हा देवाचा शब्द तुम्ही ऐकताना, हा देवाचा शब्द ऐकणं म्हणजे तुमच्या धार्मिकतेची पहिली पायरीच आहे. आणि देव एकदम मोठी परीक्षा देत नाही बरं का. महापालिकेच्या शाळेचं एक वैशिष्ट्य आहे, ज्या शाळेत मी शिकलो, सुकडी मिळायची हो पोरांनी शाळेला यावं म्हणून. 4थी पर्यंत दुधाच्या बाटल्या होत्या. आम्ही डबे घेऊन जायचो, घरी येताना चहाला दूध तीच व्हायचं. पिते कोण तिथं, कुणाला सवय होती दुधाची. ते पौष्टिक का तर लेकरं त्या आशेनं शाळेत यावेत. म्हणजे कशाचे यावेत? परीक्षेला यावं त्यांनी. शाळा म्हणजे परीक्षा आहे. शाळा म्हणजे काय गुदगुले आहे का? तिथं आले, झोक्यात बसा, खेळा, मारा उड्या, बगीच्यात फिरून या. मग ते टीचर आले, गालगुच्ची घेतले, जाताना एक कपडा घेऊन जा. त्याच्यासाठी शाळा नाही. शाळा म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हटलं की परीक्षा. आता अब्रामाला पण देवाने कसोटीस लावण्याच्या अगोदर त्याने काय केलं? हाक मारली, बोलवलं, आणि बोलता बोलता सोनं, रूप, उंट, गाढवं, सुकडीसारखं सगळं देऊन टाकलं. घेऊन टाक, घेऊन टाक, घेऊन टाक, घेऊन टाक, घेऊन टाक. बघता बघता अब्राम एवढा समृद्ध झाला, एवढा समृद्ध झाला की असं लिहिलं की आता त्याच्याकडे खूप संपत्ती झाल्यावर मग त्याच्या डोक्यामध्ये आलं की अरे मला मुलगाच नाही द्यायचा, तर चाकराच्या स्वाधीन करायचं. आता देवाच्या, ऐका नीट ऐका बरं का, धार्मिकाची कसोटी या संबंधाने मी बोलत आहे. देवानं सगळ्या गोष्टी त्याला देऊन टाकल्या. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देव तुमच्याशी बोलतो ना, बिनधास्त त्याच्या मागे चाला. जे जे पाहिजे ते देव देतो, कारण त्याचं एक विधान आहे. त्याच्या पोराने त्याला विचारलं एडका कुठे आहे, तर तो काय म्हटला? कुठल्या बेसवर म्हटलं देव पाहून देईल? वाटेत कळलं की त्याला गाढवं दिलं, उंट दिलं, सोनं दिलं, चांदी दिलं. हा त्याचा व्यक्तिगत टेस्टमनी आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाच्या मार्गामध्ये चालता, प्रभूच्या वचनावर चालताना, त्यास तुम्हाला देव सगळं पाहून देत असतो. ही तुमची कसोटी आहे, शब्दावर चालता का नाही. ही कसोटी, टेस्ट आहे. देव बोलतो तसं तुम्हाला चालायचं. त्याचाच विचार नाही करायचा माझ्याकडे काय, मग मला देव देईल का, मग कसं होणार आहे, मग आता प्रभूला स्वीकारलं, मग हे करावं लागेल, मग ते करावं लागेल, मग खरंच मला देव पुरवेल का. मग तुमचा उपयोगच नाही देवाकडे येण्याचा. धार्मिक आहात, धार्मिक आहात तर देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे काय उपलब्ध हे कधीच बघू नका. तुमच्याकडे काय नेहमी आम्ही विचार करतो, माझ्याकडे काय, मी असाच आलो, कोणच नाही माझं. नाही का ईशूने विचारलं काय तुला बरं व्हायचंय काय? अहो कोणच नाही माझं. ज्यांचं जे ते आपापलं बघायला लागले, जे ते आपापलं बघायला लागले. घरात मध्ये कॉमन डायलॉग असतो बघा, जे ते आपापलं बघायला लागले, आमच्याकडे कोणाचं लक्षच नाही. कारण तू नीतिमान नाही म्हणून तुला हे माहित नाही का देवाचं लक्ष तुझ्याकडे आहे. बरं देव काय तुला टाइमपासला बघतो का? तू कशा वाकुल्या दाखवतो. आता आम्ही लेकरांकडे बघताना त्यांचं कौतुक बघतो. लेकर ज्यावेळेस तिथं बसतात ते त्यांचे हावभाव बघताना मला इतकं भारी वाटतं ना, की लेकरं तल्लीन होते, कुणाचा विचार करत नाही. आम्ही तर 10 वेळा हात वर करावं का नाही विचार करतो, पण ती लेकरं त्यांचं एन्जॉय करत असतात, नाचतात, उड्या मारतात, शिट्ट्या मारतात, त्यांचं देवाच्या सानिध्यामध्ये. मग मी एक आत्मिक बाप म्हणून त्यांच्याकडे पाहत असतो, मला कौतुक वाटतं की किती छान लेकर आहे. आणि मग मी त्यांच्या आई वडिलांना पण सांगतो, यांची काळजी करू नका, हे मंडळीसाठी खास प्रकारची देणगी आहे. मग देवाला नाही वाटत का? हे नाही पाहत का नीतिमान लोकांकडे? अब्रामाकडे देवानं पाहिलं. आणि जेव्हा तुम्ही देवाचा शब्द ऐकून त्याच्या मार्गामध्ये चालत असता, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जे जे तुम्हाला लागतं ते देव पुरवतो बरं का. जे जे लागतं, ज्ञान असेल, नोकरी असेल, पत्नी असेल. अब्रामाला आपल्या मुलाची काळजी वाटली, तो म्हटला की माझ्या मुलाला आणि आमच्या पैकीच मुलगी आणि दुसरी मुलगी करून लग्नाची काळजी त्याला वाटली. आणि देवानं अब्रामाच्या मुलाला रिबेकेसारखी पत्नी दिली. म्हणजे सगळंच देव देतो. म्हातारा झालो, तिला लेकराचा प्रश्न पडला. अब्राम म्हणतो आता मी म्हातारा झालो, कसं काय मला लेकरू होणार आहे, पण ते लेकरू पण देवानं त्याला दिला. परवा कोणीतरी का मावशीने मला फोन करून सांगितलं, म्हणजे पाळक साहेब खूप दिवसापासून सांगेल म्हणून बऱ्याच वेळा तुमचा फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यास तुमचा फोनच लागत नव्हता. आता कसं आहे माहिती का, दिवसभरात तेवढे फोन येतात की मला 3 वेळा चार्जिंगला ठेवावा लागतो. फोन तर चार्जिंगला ठेवताना 2-2 तास ठेवावा लागतो. का तर आता त्याचं पण आयुर्मान कमी होत चाललंय. मग त्याला पण नाही का खायला तसंच द्यावं लागतं.
मग ते दिवसात जवळजवळ 6 तास फोन बंद असल्यासारखा बंद असतो. त्यांचा नंबर जेव्हा लागल तेव्हा मी बोलतो त्याच्या संग. मग ते सांगायला लागले, युट्यूबला असा संदेश पाहत होते, संदेश पाहता पाहता मी रडत रडत बघायला लागले. का तर माझ्या मुलीला दवाखान्यामध्ये घेऊन गेले. डॉक्टरने सांगितलं की तुझी मुलगी आयुष्यात कधी आई होऊ शकणार नाही. तिची गर्भाशयाची नळी बाद झालेली आहे, तिचं गर्भाशय पण खराब झालेलं आहे आणि तुझी मुलगी आयुष्यात कधीच आई होणार नाही. आईचं अंतःकरण असल्या कारणानं मी खूप रडत राहिले. म्हटलं की देवा असं का? आणि तेवढ्यात तुमच्या संदेशामध्ये तेच वाक्य आलं. डॉक्टरचं काय जात आहे, त्याला काय पण म्हणायचं म्हणू द्या. आणि ते म्हटले आम्ही एवढं सिरियसली घेतले. तिथंच मी माझ्या पुरीच्या पोटावर हात ठेवला, म्हटली ते मी स्वीकारत आहे, ते मी स्वीकारत आहे. आणि काय सांगू म्हटली तुम्हाला, तसं मी म्हटले आणि माझ्या मुलीला बाळ झालं. आता ते बाळ 4 महिन्याचं आहे. जे डॉक्टर सांगतात ते नाही, तुमच्या विश्वासाची कसोटी पाहिली जाणार आहे. विश्वासाची कसोटी. परवा एका डॉक्टरने सांगितलं बाळ आहे, पण बाळाच्या पोटात तपासलं, स्कॅन केलं, म्हणले किडन्या नाही आहेत त्याच्यात बाळाच्या. तुम्ही टाका मग वरून, किडन्या नाही म्हटले बाळाला. मग ते म्हणले अहो डॉक्टर सांगतायत किडन्या नाही. तो काय फेकतो म्हटलं, त्याचा नका विश्वास ठेव, जा आता परत एकदा तपासणी करा. किडन्या नाही म्हणून सांगितलेल्या आहेत. प्रार्थना मी करणारे, जाऊन परत तपास कशा किडन्या नाहीत बघू बरं तिथं. आणि प्रार्थना केली. ते डॉक्टर कडे म्हणले अजून एकदा. ते अहो किडन्याच नाही, काय स्कॅन करायचं आहे, अहो तुम्ही तपासा ना, पैसे आम्ही देणार आहेत. आणि त्यांनी तपासलं. तो डोक्याला हात मारून घेतला, याच्यात किडन्या नाही, याच्यात किडन्या आल्या. कुठून? विश्वासाची कस तपासणी बघितली जाणार, विश्वासाचा कस तपासला जाणार. जे नाही ते अस्तित्वात आणणारा तुमचा विश्वास आहे. मग आता तुमच्या जीवनात एवढी मोठं साक्ष घडवायचं तर किडन्या गायब व्हायला पाहिजे ना. आणि आमचा विश्वास वाढव, किडन्या तर गायब होऊ दे. मग काढून विकू नका बरं का, तो तुमचा विश्वास नाही, आगावपणा होईल. बायबल सांगतं की त्याचा विश्वास तपासला. काय विश्वास तपासला? जर देव बोलतो तर त्या शब्दावर बिनधास्त निघायचं. अजिबात कोणाचा विचार करू नका. आपला बाप, आपले नातेवाईक, गणगोत सगळं सगळं सोडलं, पण त्यांनी बापाला सोडायला तयार नाही ना. 13ला घेऊन निघाला. आणि देवाला तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कोणीच 13 नको आहे. त्याला 13च नको आहे. देवाला तुमच्यामध्ये 13 नकोच आहे. जेव्हा देव तुमच्यामध्ये विश्वास तपासतो ना, ऐका, अब्रामाच्या बाबतीमध्ये अब्राम फार सुशिक्षित झाला बरं का. त्या एका गोष्टीमुळं अब्राम आपल्या बापामध्ये अडकून पडला. मी तुम्हाला सांगतो ना, देव विश्वासणाऱ्या व्यक्तीला तपासतो आणि त्याला आशीर्वादित करतो. आता अब्रामापासून देवाला एक महान राष्ट्र निर्माण करायचंय, मोठं बरं का. कसोटीस लावणं, कसास लावणं. देवानं अब्रामाला सगळ्या विश्वासणाऱ्यांचा बाप ही पदवी त्याला द्यायची होती. सगळ्या विश्वासणाऱ्यांचा बाप. कधी कधी या वचनाने इतका एक्साइट होतो ना, आणि मला असं वाटतं की देवा मिनिस्ट्रीचा विचार करतील ना, तर मला सुद्धा मिनिस्ट्रीच्या त्या लेवलला ने की त्या ठिकाणामध्ये लोकांना असं वाटलं पाहिजे की मिनिस्ट्री माझी अशी व्हायला पाहिजे. त्या लेवलला तुम्हाला घेऊन जा. पण सगळ्या गोष्टीसाठी माझी तयारी, जसं तू म्हणतोस अब्रामाच्या बाबतीत तसंच माझं करण्याची तयारी. आणि मी माघार घेत नाही. मी तुमच्या समोर असंच बोलायचं म्हणून बोलत नाही. मी कधीच माघार घेत नाही. मला माहितीये की जर मिनिस्ट्री करत आहोत तर 100% मिनिस्ट्री करायची, देवावरती पूर्णपणे अवलंबून राहायचं. इकडं अब्राम 13 मध्ये अडकून पडला आणि देवानं 13 मारून टाकला. आता देव परत तपासतो याच्यामध्ये. जसं बापावरती प्रेम होतं, आता पोरावर प्रेम आहे का? हा बाप आपल्या पोरात अडकतो का हा बाप माझ्या शब्दामध्ये अडकतो? पहिला शब्द काय होता? माझ्या बरोबर चल. आणि मग देवानं या अब्रामाच्या मुलाला मोठा होऊ दिलं. मुलगा मोठा झाला. 9 वर्षाचा झाल्यावर एकदा देवाने त्याला रात्री सांगितलं, अब्रामा उद्या डोंगरावरती जाऊन उपासना करायची, आणि उपासना करताना तुझ्या मुलाचं अर्पण करायचं. एका झटक्यात तयार झाला. का तयार झाला? जर मी अर्पण नाही केलं तर देव काढून घेईल. आणि देव मला त्याचं वचन देऊन सांगितलं. काय होतं वचन? की याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे, तुझ्या मुलापासून. त्यानं पण देवाचा कस लावला बरं का. दोघं एकमेकाला घासून बघत आहेत. अब्रामाला देव घासून बघत आहे आणि अब्राम, लक्षात ठेवा, ज्यावेळेस देव तुम्हाला घासतो ना, तुम्ही पण देवाला घासा.
तुम्ही पण घासायचं देवाला, हे बघ देऊन टाकतो, सोडून टाकतो, काय बघ सांग, आता तुझं तू बघायचं. पोर पैसे माग घे, आता परत मागायचं नाही, तुझं तू बघायचं. नवरा बायकोची भांडण असतं नाही का, तर ती पगार सगळा माझ्या हातामध्ये द्या, तुझा पगार सगळा देतो, तुझं तू घर चालवायचं. तुझं तू घर चालवणं एवढं सोपं नसतं ना. कमी पडल्यावर आता नवऱ्याला कुठल्या तोंडानं मागणार, आणि नवऱ्याला तर एकदम सोपं पडतं, घेऊन जा. तीच गोष्ट केली नाही उधळ्या पुत्राच्या बापाने. दे म्हटलं माझं, तुझं तू बघ, घेऊन जा, संपलं सगळं, पुढं काय. इकडं अब्राम सगळं देवाच्या स्वाधीन केलं, तर त्यानं देवाला कसाच लावायला सुरुवात केली. शास्त्रात असं लिहिलं, देवानं अब्रामाला कसाच लावलं, पण वास्तविक पाहता दोघं पण मल्ल आहेत. देव पण एक कुस्ती खेळणारा, WWE खेळणारा योद्धा, आणि इकडं अब्राम पण योद्धा आहे. दोघांचं युद्ध चाललंय, कोण जिंकतं कोण हारतं. त्या दिवशी असं घडलं, अब्रामानं देवाला हरवलं. जबाबदारीने विधान करतो बरं का मी. तुला असं कसं आहे, अहो इकडं याकोबाबरोबर झोंबी झाली, तिथं पण याकोबाची देवावर सरशी झाली. इकडं पण युद्ध आहे. या युद्धामध्ये देव त्याला कसाच लावत आहे, आपल्या एकुलत्या एक मुलास तू डोंगरावरती अर्पण कर. पण तिसऱ्या वचनामध्ये काय घडलं, वाचूया तिसऱ्या वचनामध्ये. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवांवर खोगीर घातले. कधी उठला होतो? मोठ्या पहाटे. जेव्हा देव तुम्हाला कसाच लावतो ना, त्यास तुमची ऍक्शन रिॲक्शन काय, तुम्ही नकारात्मक गोष्टी किंवा तुमच्या निघालेल्या गोष्टी किंवा तुमच्या जाणाऱ्या गोष्टी या तुम्हाला दुःखित करत आहे, खिन्न करत आहे. आपला मुलगा जाणार आहे याच्याबद्दल त्या अब्रामाच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे. म्हातारपणात मिळालेला एकुलता एक मुलगा, आणि ती गोष्ट माझ्यापासून निसटून चालली म्हणून काही त्याच्या दिनचर्येमध्ये फरक पडला नाही. कसाच लावल्याचं वैशिष्ट्य काय माहिती का, देव तुमच्यापासून काहीतरी मागत असतो ना, तुमची दिनचर्या बदलू देऊ नका. तो पहाटेला उठत होता, पहाटेच उठला. आता तो प्रार्थना तशीच करत आहे जशी त्याच्या धार्मिकतेची लेवल होती तीच. समजतंय का तुम्हाला? सगळं तुमच्याकडे असताना जशी तुमची प्रार्थना आहे, नोकरी आहे, लेकरं चांगली आहेत, पगार भरपूर येत आहे, बँक बॅलन्स आहे, आजार पण शरीरामध्ये नाहीये. कधी कधी देव तुम्हाला कसोटीस लावताना तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातनं कमजोर करतो. म्हणून पण नाही घाबरायचं, तसंच पहाटे उठून प्रार्थना करायची. हे कसंच लावून आहे, आज तुम्हाला दिलं उद्या तुमच्याकडे नसणार आहे. असल्यावर खूप प्रार्थना करणं सोपं आहे, नसल्यावर करून दाखवा, ती कसोटी आहे. ते कसाच लावून आहे. असल्यावर सगळं चांगलं आहे हो, चांगला व्यवसाय चांगला आहे, चांगला पैसा हातामध्ये येत आहे, घरातले लोक पण तुम्हाला काही बोलत नाही, शेजारी पाजारी काही बोलत नाही. आता खरं मणिपूरला कसोटीच लावलेलं आहे. पण धन्य मणिपूरचे लोक बिल्डिंग मध्ये नाही तर जंगलात जाऊन देवाची उपासना करत आहे. जंगलात जाऊन, हे फार सोपं आहे. एका छताखाली येऊन सुंदर उपासना सादर करणं, पण काही नसताना पण उपासना करावी लागते. कसोटीच लावतो. तसंच ज्या पद्धतीनं तो भल्या पहाटे उठला, ऐका, देव तुम्हाला कसाच लावत असतो ना, त्यास तुमच्या दिनचर्येमध्ये आणि चर्चच्या व्यवस्थेमध्ये कधी बदल होऊ देऊ नका. तसंच त्याच पद्धतीचा तुमचा आवेश, त्याच पद्धतीचं तुमचं समर्पण, त्याच पद्धतीचं तुम्हाला देवाजवळ राखून राहणं, त्याच्यामध्ये थोडा सुद्धा चढ उतार होऊ देऊ नका. तारण झालेल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत तुमची धार्मिकतेची लेवल तीच उच्च असली पाहिजे जी अब्रामाकडे होती. प्रियानो, कसाच लावलं त्याला, भल्या पहाटे तो उठला. परीक्षा होत असताना मन अस्वस्थ होऊ देऊ नका. परीक्षा होत असताना तुम्ही कुठंच कमजोर पडू नका. परीक्षा होत असताना तुमच्या चेहऱ्यावरच्या आनंदाला तुम्ही थोडं सुद्धा दाखवू नका, कारण अब्राम भल्या पहाटे उठला. भल्या पहाटे. किती पण आजारी असला तरी तसंच तेवढ्याच. आज सकाळी तब्येत जरा बरी नव्हती म्हणून निवांत रमत गमत आलं, कसोटी पाहिली. चांगलं असताना तुम्ही आज चर्च मध्ये आम्ही आलो पण उभं नाही राहिलो, का तर आम्हाला बरं नव्हतं. ती तर कसोटी आहे. बरं नसतानाच उभं राहायचं. येशू ख्रिस्तानं
क्रुसावर सुद्धा तीच प्रार्थना केली जी जगामध्ये असताना, जा तुझ्या पापांची क्षमा झाली. क्रुसावर पण प्रार्थना काय, हे बापा यांना क्षमा कर. कारण त्याला तिथं क्रुसावरती आता क्षमेचा अधिकार नव्हता. क्रुसावर गेल्यावर तो पाप झाला आणि पाप करणाऱ्या व्यक्तीला आता क्षमेचा अधिकार काय असणार आहे? मग तो अधिकार देवाकडे होता. म्हणून तो म्हटला, हे बाप्पा यांना क्षमा कर. कारण तो जगासाठी पाप झाला. आता पाप कसं क्षमा करणार आहे? पापाला क्षमा करण्याचा अधिकार नाही, पापाला क्षमा मागण्याचा अधिकार आहे. मग त्यानं बापाकडे प्रार्थना केली, हे बाप्पा यांना क्षमा कर. तो अधिकार त्यानं गमावलेला होता. पण त्यानं क्रुसावर पण प्रार्थना केली ना. का असं म्हटलं, आता एवढे दिवस मी डोंगरावरती जाऊन प्रार्थना केली, आता मी क्रुसावर कशी प्रार्थना करू? अहो, ही तर तुमची परीक्षा आहे. कशी तुम्ही प्रार्थना? आदल्या रात्री सुद्धा त्यानं प्रार्थना केली हो. आता 3दा त्याच्या प्रार्थनेमध्ये खंड पडला, पण त्यानं प्रार्थना नाही सोडली. कधी कधी तुम्हाला खंड पाडणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहेत. दुःखी असणार आहे तुमचं मन, कष्टी असणार आहे, निराश असणार आहे. लेकरांच्या बाबतीमध्ये, नवऱ्याच्या बाबतीमध्ये, नोकरीच्या बाबतीमध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये तुमचं स्ट्रगल असणार आहे की जे तुम्हाला डिप्रेस करणार आहेत, निराश करणार आहेत. आम्ही त्या मीटिंगला गेल्यावरती एका त्या ठिकाणामध्ये असणाऱ्या भावाचा तो भाऊ आणि त्याची पत्नी ऍक्सिडेंट मध्ये गेली. एवढा डिप्रेशन मध्ये गेला होता. सगळे त्यांचे असणारे रिपोर्ट्स डॉक्टरने चेक केले, सगळे नॉर्मल झाले. परंतु त्याने सांगितलं की माझा भाऊ त्याच्या पत्नीवर एवढं प्रेम करत होता की जवळजवळ 13-14 वर्ष लग्नाला झाली की साधा त्यांनी पत्नीचा डीपी सुद्धा चेंज केला नाही तेवढ्याच, आणि तेवढ्यात ती वारली, ऍक्सिडेंट मध्ये गेली. इतका मानसिक धक्का त्याला पोचला. आणि मग त्याला दवाखान्यामध्ये नेल्यावरती मीटिंगच्या दिवशी तो म्हटला तरी सुद्धा मला मीटिंगला यायचं. मग त्याला धरून आणलं, त्याला धरून खुर्चीवर बसत होते आणि ते सगळं त्याचं म्हणजे त्याला बसता उठता कुठल्याच त्याच्या क्रिया एकदम विकनेस आल्या कारणानं तो तसल्याच अवस्थेमध्ये तिथं होता. आणि नेमकं त्या दिवशी संदेश मीटिंग किती महत्वाची असते ते मी तुम्हाला सांगत आहे. तो संदेश होता, या जगात तुम्ही उपरी आणि प्रवासी आहात, प्रवासामध्ये व्यक्तीमध्ये अडकून पडून आपलं अंतःकरण दुःखी करून घेऊ नका. तो संदेश इतका सुंदर झाला. त्याच्यानंतर मग मीटिंग संपली, ते घरी गेले आणि घरी गेल्यावर आम्ही नुकतंच जेवण खावण करून घरी पोहोचलो तर त्याच्या भावाने मला एक व्हिडिओ पाठवला. म्हटलं काय व्हिडिओ पाठवला याने? तर ज्याला उचलून धरून बसवत होते आणि तो थोडासा बसला तर दमत होता. सगळं ते पाहिल्यावर त्यांनी व्हिडिओ पाठवला की त्याचा भाऊ क्रिकेट खेळायला लागलेला त्यांच्या बरोबर. म्हणजे ज्यावेळेस देव आम्हाला याही परिस्थितीमध्ये आम्ही त्याच्याकडे पाहतो त्यास आमच्या अशक्तपणातनं तो मला बाहेर काढतो. ही तुमची परीक्षा आहे, ही परीक्षा आहे बरं का. हा तुमचा कस आहे. जेव्हा सगळं नकारात्मक वातावरण होतं ना, तेव्हा प्रभू तुम्हाला कसाच लावतो तो तुम्ही तेवढाच आवेश दाखवला पाहिजे जसं अब्रामाने दाखवला. भल्या पहाटे उठला हो. मी तर म्हणतो तुम्हाला देवाला कोंडीत पकडायचंय. तू घे सगळं काढून, मी गुडघेच टेकते बघा. आता टेकतो पण बरं का, नाही तर टेकते म्हणणाऱ्यामध्ये टेका तुम्ही, आम्ही निवांत झोपतो. मी गुडघे टेकतो, मी सोडत नाही तुला. तुला काय परीक्षा घ्यायची घे, कसली परीक्षा घ्यायची घे. काही लोक लेकर विचारा बरं काय पण होमवर्क केला का? केला. बघा मी तुला विचारा पप्पा, त्याला माहिती पप्पालाच येत नाही. विचारा तुम्ही. तो गप बसतो थोडा. त्याचा ह्याचा अभ्यास कुठे आहे? हे आपली ड्युटी करून आलेले आहेत. त्याला माहिती पप्पा तेवढे. आता आमचा पप्पा एकदम हुशार आहे, त्याला सगळंच माहिती हो. तो तुमची परीक्षा घेताना वेगवेगळ्या पद्धतीने तुमची परीक्षा घेणार, वेगवेगळ्या पद्धतीने. पण तुमचं समर्पण, तुमचं डेट, तुम्ही देवाच्या मंदिरातलं सातत्य ठेवा. आणि त्याच वेळेला बरं का 9:30 म्हणजे 9:30 ही परीक्षा आहे तुमची. तुम्ही 9:30ला देवाच्या घरामध्ये आहात, तिकडं तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये पास. आता तुम्ही देवाच्या वेळेला, देव तुमच्या वेळेला. किती सुंदर आहे का. कधी कधी आम्ही लेट करतो, देव लेट करतो. तो म्हणतो तू लेट मी लेट.